नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, जवळपास कांद्यावर माझे 10 व्हिडिओ आहे युट्यूबला. आपल्या युट्यूब चॅनल जायचं, दीपक जाधव कांदा शेड्यूल, त्याच्यात तुम्हाला आढळतील. तर मागच्या वर्षी बनवले, काही ह्या वर्षी बनवले, तर कांद्याचे शेड्यूल भरपूर आहे. परंतु सध्या जर बघितलं तर जो मायक्रो स्केल पाऊस आहे, त्या पावसामुळे काही ठिकाणी पाऊस देखील पडतोय, तर काही ठिकाणी अतिशय दव पडतंय. तर ह्या परिस्थितीमध्ये मी कांद्याचे शेड्यूल आहेच माझे, 10 स्प्रे सांगितले मी. तर पाहून घ्या. तर साधारणपणे मित्रांनो, तर ह्या वातावरणामध्ये दव खूप पडते, दिवसा तापमान जास्त आहे, त्यानंतर रात्रीची थोडी थंडी देखील असते. अशा वातावरणात कांद्यावरती डावणी, भुरी, करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय. तर त्याकरता कुठले बुरशीनाशक तुम्ही वापरायचे, कीटकनाशक कुठलेही घ्या. तर त्याच्यामध्ये बघा, कस्टोडिया, अँथ्रॅक्सिस्ट्रोबिन आणि टेब्युकॉनाझोल साधारणपणे हे औषध त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर याच्यामध्ये अॅमिस्टारचा घटक आहे आणि एक पॉलिगॉनचा घटक आहे. तर डावणी, भुरी, कूज, करपा मल्टिपल जो स्टॅबिलोरिन ग्रुप आहे हा चालतो. त्याच्यामुळे 200 लिटरला 200 मिली कस्टोडिया घ्या, 200 ते 250 मिली कस्टोडिया. त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक पोषक ऍड करू शकता. हा देखील कांद्यावर तुमचे कांदे सुरक्षित ठेवण्याकरता हा उपयुक्त आहे. म्हणजे जे लहान कांदे अजून काही लागवडी चालू आहे किंवा लागवडी झाल्या आहेत, तर लहान कांद्यांना लवकर बळी पडतात रोगाला. म्हणून जे कांदे 2.5-3 महिने झाले, त्यांना काही तितकीशी गरज नाही, त्याला साधं साप जरी मारलं तरी चालेल. परंतु जे लहान कांदे त्यांना वाचवण्याकरता असेच स्प्रे थोडीशी भारी कॅबरी टॉप जर 200ला 400 ग्रॅम किंवा 600 ग्रॅम घेऊन त्या ठिकाणी कांदे तुम्ही त्या ठिकाणी वाचवू शकतात. हे दुसरं औषध सांगितलं. तर कंपनीचा नंबर माझ्याकडे नाहीये. कृषी रसायन एक्सपोर्ट या कंपनीचं फ्लिक सुपर नावाचं एक औषध येतं. त्याच्यामध्ये डायमिथोमॉर्फ आणि पायरेक्लोस्ट्रोबिन 2 घटक आहे. म्हणजे कॅब्रिओ टॉप आणि अॅक्रोबॅटचा घटक त्याच्यामध्ये आहे. अतिशय सुंदर रिझल्ट. 200 लिटरला 300 ग्रॅम हे घ्यायचंय आणि स्वस्तही पडतं. तर हे औषध डावणी, भुरी आणि कूजवर, करप्यावरती चांगल्या पद्धतीनं कांद्याला हिरवेगार करतं. तर चांगलं रिझल्ट आहे. तर तुम्ही हे घेऊ शकता. जे कांदे 2 महिन्याच्या पुढे गेले, त्याला साप सारखं, त्याच्यामध्ये कार्बेंडाझिम आणि मेन्कोजेब दव जास्त पडतं, तर असं औषध दिलं तरी चांगलं आहे. साप 200 लिटरला 500 ग्रॅम घ्या. त्याच्यात कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर 5वं औषध टाकाचं ताकद बघा. ते 200ला 250 ग्रॅम आणि सिविक, नागार्जुनाचं येतं ट्रायसायक्लोझोल, याच्यामध्ये कॉन्टाप आणि कॅप्टाप आणि अशी 3 औषधं एकत्र होतात. तर हे देखील एक चांगलं काळोखी आणणारं आणि करप्यापासून, भुरीपासून आणि डावणीपासून रक्षण करणारं एक औषध आहे. तर हे देखील तुम्ही असं घेऊ शकता कॉम्बिनेशन मध्ये, 250 ग्रॅम, 120 ग्रॅम. तर हे देखील चांगलं 5 औषधं मी आज तुम्हाला सांगितली. स्क्रीनवर बघून घ्या. तर ते वेळोवेळी आपण सांगितली, पण अशा वातावरणात हेच चालतील. तर मित्रांनो बघा, कांद्याला सगळ्यात महत्वाचा रोल म्हणजे यंदा पाऊस खूप झाला, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे. कांद्याला सगळ्यात म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन असेल तर सगळ्या आपली बाहेरच्या करण्याची गरज पडत नाही. कांद्याला ह्या चांगल्या ग्रेडच्या खाद्य देखील लागतात, त्या देखील पाहिजे. परंतु कांद्याला जे काही आपण वरून पोषक देतो, सीपीपीयू, आपण फक्त अल्बर्ट सोल्युशन सांगितलं आणि त्यानंतर पी बुस्टर आणि 05234 एवढंच सांगितलं, दुसरं गबाळच सांगितलं नाही त्या ठिकाणी. परंतु काही पीजीआर देऊन कांद्याची मान आणि पातीची जाडी त्या ठिकाणी आपण वाढून घेतो. त्याच्याकरता फोरक्लोरोफेनुरॉन म्हणजे सीपीपीयू, तर थंडर नावानं आपण ते रिकमेंड केलंय. तर जेन टॅग्रोचं तर बघा, हे याला जोडी ओनिस्टार, हे ओके ऍग्री सायन्स या कंपनीचं आहे. तर याच्यामध्ये जे अॅमिनो ऍसिड आहे, हे अॅमिनो ऍसिड फक्त कांद्याची मान, पात आणि फुगवण करण्याकरता उपयुक्त आहे. याच्यामधून डोंगळे निघत नाही या औषधाने, लक्षात घ्या. म्हणून ओनिस्टार जर वापरलं तर सुंदर रिझल्ट आहे आणि बऱ्याच लोकांनी वापरलं. मी देखील त्याच्या ट्रायल्स घेतल्या, मागच्या वर्षी घेतल्या, काही यावर्षी घेतल्या. तर बघा, सुंदर आहे एकदम. आणि थंडर, आता हे 100 मिली घ्या, या क्रमांकावर ते विचारून घ्या, आणि थंडर देखील या क्रमांकावर विचारून घ्या. तर हे 500 मिली घ्या. असा एक स्प्रे घ्या. काळोखी, पाथीची जाडी आणि कांद्याची साईज होण्याकरता एकदम बेस्ट आहे. मी कधीही मल्टिपल 2-3 औषधं देत असतो बघा मित्रांनो. तर सेम त्या जे ओनिस्टार सांगितलं त्यासारखं एक डॉन सुपर येतं जेएन पॅग्रोचं, हे देखील 100 मिली घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये परत थंडर जर घ्यायचा असेल तर 200, म्हणजे ह्या तिन्ही पैकी एक कुठलाही पीजीआर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन, कारण काय एकच औषध सांगितलं तर जे मल्टिपल औषध आपण वापरणार आहे, आणि थंडर सीपीपीयू 500 मिली आणि हे डॉन सुपर 100 मिली असं घेऊन कांद्याची मान, पात, जाडी आणि सगळ्या गोष्टी याच्या करता अतिशय उपयुक्त असं औषध त्या ठिकाणी आहे. ओनिस्टार
त्यानंतर डॉन सुपर आणि मॅरिटो अशी 3 औषधं अॅमिनो बेसची मी तुम्हाला सांगितली. या तिन्हीपैकी कुठल्याही घेऊ शकतात, पण त्याच्यामध्ये ऍडिशनल थंडर आहेच, सीपीपी आहेच. तर बघा मॅरिटो हे काही सगळ्यांनाच माहिती आहे, त्र्यंबकराज अॅग्रोटेकचं हा नंबर देखील दिलाय. तर 200 लिटरला 200 मिली घ्यायचंय. तर याने द्राक्षाची फुगवण आणि साईज सरकण्यास खूप उपयुक्त आहे. म्हणजे कुठल्याही स्टेज नंतर तुम्ही तिसऱ्या डिपिंग नंतर कधीही मारू शकता. परंतु कांद्यामध्ये देखील त्याचे प्रयोग मागल्या वर्षी काही ठिकाणी आम्ही घेतले होते आणि ह्या वर्षी देखील केले. तर मॅरिटो 200 ला 200 मिली घेऊन तुम्ही वापरू शकता. आणि हे तीनही औषध सांगितले हे अतिशय चांगल्या कंपनीचे आणि चांगल्या R&Dचे आणि त्याच्यात कांद्याला डोंगळे न निघणारे अॅमिनो ऍसिड आहे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही पैकी कुठलाही एक स्प्रे घेऊन कांद्याची तुम्ही पीजीआर देऊ शकता, परंतु 12 तारखेपर्यंत देऊ नका. 12 नंतर द्या, तोपर्यंत ढगाळ वातावरण कमी होईल. थंडी वाढली की हे अतिशय सुंदर काम करतात. जबरदस्त कांद्याचा रिझल्ट त्या ठिकाणी येतो. त्यामुळे मित्रांनो बघा, अशा स्वरूपामध्ये 5 बुरशीनाशक सांगितले मी, आणि त्यानंतर मॅरिटो आणि थंडर हे असे सांगितले. त्यानंतर ओके ऍग्रीचं देखील सांगितलं. त्यानंतर जीएनपी ऍग्रोचे देखील असे 3 स्प्रे सांगितले. यापैकी तुम्ही कुठलंही घेऊन एक बीजार त्या ठिकाणी घेऊ शकता. परंतु माल घेताना चांगल्या क्वालिटीची घ्या. आज काय झालंय शेतकऱ्यांकडे, की माझं असं म्हणणं राहतं की तुम्ही हे औषधं जे वापरताय कुठलीही वापरा, परंतु तुमच्याकडे तुमच्या शेतीमध्ये एक पिकांचं लाईफ सायकल आहे. कांदे 4 महिने, 3.5 ते 4 महिन्यात कांदे येतात. ह्या संपूर्ण लाईफ सायकल मध्ये त्याची ट्रायल्स येते. त्याच्यामुळे ट्रायल्स ही साधारणपणे 4 महिन्याची असते. जर रिझल्ट त्याच्यात कंट्रोल लाईन सोडा, जर रिझल्ट आले तर ते प्रॉडक्ट सांगायचं, नाही तर मग खर्चच वाढतोय, निस्तान शेतकरी तर खड्ड्यात जातोय. असं नाही झालं पाहिजे. बघा, अशी औषधं वापरा की जे अॅमिनो ऍसिड, आज 43 प्रकारचे अॅमिनो ऍसिड मार्केटमध्ये, पण ते 43 प्रकारचे अॅमिनो ऍसिड सगळेच घेऊन नाही चालणार कांद्यामध्ये. सगळे जर घेतले तर कांद्याला डोंगळे निघणार, म्हणजे निघणार, कांदा दुबळका होणार. त्यामुळे कांद्याला उपयुक्त पाथींची संख्या, पाथींची जाडी, पाथीची मान, मुळ्यांची संख्या, कांद्याची साईज, क्वालिटी याच्याकरता जेवढे लागतील तेवढेच अॅमिनो ऍसिड कंपनीनं घेतले आणि तेच प्रॉडक्ट आपण सांगतोय. आपल्या शेतकऱ्यांना हे सांगणं आहे माझं, तुम्ही 4 महिन्याच्या ट्रायल्स घेऊनच ते औषध सांगत जा. नाही तर शेतकरी 500 रुपयाचं एखादं औषध एखाद्या, आणि शेतकरी आज फवार करतो, उद्या लगेच कंपनीचा प्रतिनिधी आला की त्याच्या वाफ्यात उभा राहतो, सांगतो की हे वापरलं आणि डबल फरक पडला. तर असं काही करू नका भावांनो. शेतकरीच खड्ड्यात जातो या ठिकाणी. ट्रायल घेतल्याशिवाय कुठलंही औषध त्या ठिकाणी वापरू नका. त्यामुळे हे जे काही शेड्यूल आहे, हे शेड्यूल या पद्धतीने फॉलो करा आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. आणि ज्या नवीन कांदे लागण झालेली आहे त्या ठिकाणी जे काही महाजनचे डोस आहे आपल्याकडे, क्रॉपटेक 8-21-21 60 किलो टाकायचे. त्याच्यामध्ये बेन्सल सुपर 20 किलो आणि युरिया 45 किलो असं घेऊन ते कांद्याला हा डोस टाकू शकता. युरिया कमी केला तरी चालेल. त्यानंतर दुसरा डोस लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी क्रॉपटेक 8-21-21 60 किलो आणि महाजन 24-24-0 50 किलो असा डोस त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर हा डोस संतुलित असल्यामुळे याच्यात सगळे मायक्रो न्यूट्रिएंट्स देखील आहे. दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य असे तिघांचा संतुलित डोस या ठिकाणी दिलाय. त्यामुळे आज 5 औषधं, 3 पीजीआर आणि मायक्रो न्यूट्रिएंटचा डोस, तर हा घेऊन आपण साधारणपणे महाधन, RCF, जय किसान या कंपन्यांचे खतं त्या ठिकाणी वापरतो. तर हा का दिला मी, तर याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असून कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि मायक्रोन्यूट्रन आहे. कारण यंदा पाऊस खूप झाला त्याच्यामुळे. तर हा त्या ठिकाणी वापरू शकता बेसल डोस मध्ये किंवा पहिल्या भरणीला. तर सगळ्यांनी हा कांद्याचा व्हिडिओ फॉलो करा. धन्यवाद.